आणि आता पाहणार आहोत न्यूज टॉप 9। सुरुवातीला बघूयात मोठ्या राजकीय बातम्या। अर्णव खैरे आत्महत्या प्रकरणावरून भाजपचं आज दुपारी आंदोलन, तर दुपारी 12 वाजता ठाकरेंच्या स्मृतीस्थळावरती जात भाजप सद्बुद्धी आंदोलन करणार। ठाकरेंची सेना आणि मनसेनं भाजप यावेळेस भाषा आणि प्रांतवाद पसरवल्याचा भाजपनं आरोप केलेला आहे। अर्णव खैरेच्या मृत्यूच्या चौकशीसाठी ठाणे पोलिसांची 3 तपास पथकं तैनात। अर्णव सोबत प्रवास करणाऱ्यांची ओळख पटवण्याचं काम सुरू। शिंदेंच्या सेनेच्या अंबरनाथ नगर परिषदेचे उमेदवार किरण चोबेंच्या गाडीचा भीषण अपघात। 4चाकी वाहनानं दुचाकींना उडवलं। भीषण अपघातामध्ये 4 जणांचा मृत्यू, 3 जण जखमी। नवी मुंबईतील शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरणाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाणं टाळलं। पालकमंत्री असतानाही कार्यक्रमाला जाणं टाळलं, मात्र गणेश नाईकांच्या हस्ते अनावरण। नवी मुंबईतील शिवरायांच्या पुतळा अनावरण प्रकरणी अमित ठाकरेंवरील केस मागे घ्यायला सांगणार। अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला, याच्याशी मी सहमत नाहीये, मंत्री गणेश नाईकांचं वक्तव्य। अमित ठाकरेंचा उद्या नवी मुंबई दौरा असणार। नेरूळ पोलीस ठाण्यामध्ये जाऊन अमित ठाकरे नोटीस स्वीकारणार। अनावरण केलेल्या शिवरायांच्या पुतळ्यालाही अमित ठाकरे अभिवादन करणार। महाराष्ट्रामध्ये नाराजी नाट्य कोसळणार। शिंदेंना जागा दाखवण्याचा लोटस कार्यक्रम सुरू झालाय। नाराज शिंदेंना भाजप कवडीचीही किंमत द्यायला तयार नाहीये। सामनातून एकनाथ शिंदेंवर सडकून टीका। मुंबईतील वायबी चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आज महत्त्वाची बैठक। मतदार यादीतील घोळ असेल। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं रणनीती संदर्भात बैठकीत चर्चा केली जाणार। निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूयात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पालघरच्या दौऱ्यावर। पालघरमध्ये शिंदेंच्या 4 प्रचार सभा होणार। 3 नगर परिषद आणि 1 नगरपंचायतीत शिवसेना स्वबळावर। उपमुख्यमंत्री अजित पवार दादा जालन्याच्या परतूर दौऱ्यावरती। नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शांताबाई हिवाळे यांच्या प्रचारार्थ अजित पवारांची सभा। बबनराव लोणीकरांच्या बालेकिल्ल्यामध्ये अजित पवार काय बोलणार, याकडे सर्वांचं लक्ष। तुमच्या हातात मत द्यायचं, निधी द्यायचं माझ्या हातात आहे। बारामतीमध्ये निधीवरून अजित पवारांचा इशारा। स्थानिक परिस्थितीनुसार राज्यात काही ठिकाणी राष्ट्रवादीची युती, याचा अर्थ एकत्रित येण्याचा विषय येत नाही। आगामी निवडणुकांमध्ये महायुती संदर्भात खासदार सुनील तटकरेंचं मोठं वक्तव्य। गोगावलेंना काय बोलायचं ते बोलू द्या, मी लक्ष देत नाही। 40 वर्षांपासून मी टीका झेलत रायगडमध्ये काम करतोय। गोगावलेंकडून होणाऱ्या टीकेवरती तटकरेंचा पलटवार। मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ बिनविरोध कसे निवडून आले, अल्लाद कलोदी यांच्या बिनविरोध निवडीवरती पटोलेंचा सवाल। धमकावून प्रलोभनं देऊन अनेकांचे अर्ज मागे घेतले, नाना पटोलेंचा गंभीर आरोप। लातूरमधील मुस्लिम मतांना आकर्षित करण्यासाठी फडणवीस आणि शिंदेंनी अजित पवारांना पुढे केलं, माजी खासदार इम्तियाज जलील यांचा आरोप। तर अजित पवार भाजपसोबत जाऊन भलतंच सेक्युलर झालेत, जलील यांचं वक्तव्य। नंदुरबारमध्ये चंद्रकांत रघुवंशी भाजप उमेदवारांना धमकी देत असल्याचा हिना गावितांचा आरोप। शिवसेनेकडून भाजप उमेदवारांना फोडण्यासाठी साम दाम आणि नीती वापरतायत, माजी खासदार हिना गावितांचा आरोप। यवतमाळच्या पुसदमध्ये महायुतीत बिघाडी। राष्ट्रवादीकडून इंद्रनील नाईकांच्या पत्नी मोहिनी नाईक, तर भाजपकडून निखिल चिद्दरवार आणि काँग्रेसकडून डॉक्टर नदीम निवडणुकीच्या रिंगणात। आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। राजन पाटलांचं नाव दिल्ली अमेरिकेत गेलं। जयकुमार गोरेंकडून माजी आमदार राजन पाटलांचं कौतुक। पिवळं दिसतं ते सोनं नसतं, बेंटेक्स असतं, गोरेंची उमेश पाटलांवर टीका। राजकारणातील बाळकडू प्यायलं नाहीये तर ते माझ्यावरती काय बोलणार, महेंद्र दळवींच्या टीकेला सुनील तटकरेंचं प्रत्युत्तर। रत्नागिरी जिल्ह्यातील 7 नगराध्यक्ष पदासाठी 43 उमेदवार रिंगणात, तर 151 जागांसाठी नगरसेवक पदासाठी 453 उमेदवारी अर्ज दाखल। नगरसेवक पदाच्या निवडणुकीमध्ये अपक्षांची संख्या अधिक। अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवसानंतर नाशिकमध्ये नगराध्यक्ष पदासाठी 56 उमेदवार रिंगणात। 266 नगरसेवक पदांच्या जागांसाठी तब्बल 1028 उमेदवार रिंगणात। भगूर, सिन्नर, त्र्यंबकेश्वर, येवल्यामध्ये महायुतीमधील पक्ष आमने सामने। राज उघडू नये म्हणून शीतल तेजवानीला व्हीआयपी ट्रीटमेंट। पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणावरून नाना पटोलेंचा गंभीर आरोप। महार वतनाच्या जमिनीची सर्रास विक्री झालेली होती, पटोलेंची प्रतिक्रिया। यवतमाळमध्ये मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला। कार्यकर्त्यांनी हेवेदावे दूर ठेवून काम करावं, अन्यथा 5 वर्षांसाठी पक्षाचं आणि नेत्यांची दारं बंद करण्यात येतील, बावनकुळेंचा इशारा।
मराठा आरक्षणावरती 11 डिसेंबरला पुढील सुनावणी होणार. आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकांवरती युक्तिवाद पूर्ण. न्यायमूर्ती रवींद्र घुगे, संदीप मारणे आणि निजामुद्दीन जमादार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी. फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी दोन्ही संशयित आरोपींना 30 दिवसांची पोलीस कोठडी. आरोपींना एसआयटीनं ताब्यात घेत फलटण न्यायालयामध्ये हजर केलं होतं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नागपुरातील देवगिरी या बंगल्याची डागडुजी बंद. कंत्राटदारांना थकीत बिलांची रक्कम न मिळाल्यानं कामांवर बहिष्कार. थकीत बिलाचे पैसे मिळेपर्यंत काम सुरू न करण्याचा कंत्राटदारांचा इशारा.